चेंडू खाली सूरज आलाय आणि सूर्य एक थ्रो. बघा मी रात्री सूरजला काहीतरी ऍडवाइस दिली होती आणि त्या ऍडवाइसचा ठिकाणी फायदा मात्र सूरज घेतोय. सूरज सूर्य क्षेत्ररक्षण गोलंदाजी मार्क वरती अमोल, स्ट्राईक वरती विकास. विकास साठी कॅश प्राइस होतं. या ठिकाणी पाहूया पुन्हा चेंडू टोळलेला आहे. पुन्हा एकदा सूरज चेंडू खाली येईल. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण. सूरजाचा प्रयत्न होता की रोशन मात्र त्या ठिकाणी एका ठिकाणी उभा होता, त्याला मात्र हालचाल करायची होती आणि सुरेख प्रयत्न सूरजाचा. विकाससाठी कॅश प्राइस आहे दर्शन आणि प्रणेश याच्याकडून, दोघांकडून कॅश प्राइस आहे. जर विकास यांनी कसेही 3 षटकार मारले झोपून बसून आडवे होऊन उभे राहून तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइस असेल. त्या 500 रुपयात तुला काय घ्यायचं ते घ्यायचंय. 3 षटकार मात्र ठोकायचे. या ठिकाणी प्रयत्न केला, पहिला प्रयत्न होतोय. चेंडू खाली रोशन येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल विकास आणि कल्पेशाला. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावसंख्या झाले 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती कल्पेशाची काहीशी बॅट काल पाहिली नव्हती आपण लागताना. पाहूया आज कशा प्रकारे फलंदाजी करतोय कल्पेश. यावेळेस मात्र सुरेख प्रयत्न केला होता. कावकॉर्नरच्या दिशेला चेंडू टोळलेला. पाहूया रोशन पोहोचतोय का. विरार एक्सप्रेस नाला सोपारला थांबली आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषे बाहेर चौकार. जर तो एक एक्स्ट्रा प्लेयर आहे त्याला उठवायचं मैदानातून. 12 खेळाडू घेऊन आपण खेळू शकत नाहीये. चेंडू उलटा चेंडू होता. पुश केलाय पुढे येऊन सूरजला मात्र वारंवार चेंडू सूरजकडे गेला जातोय 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 नाही गेला. 3 धावा. मैदानाच्या अडथळ्यामुळे सूरजला काय चेंडू समजला नव्हता. चेंडू समोरून फिरला होता. पहिल्या षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 11. लगेच बघू नका, भीती वाटते. 11 धावा. पुढील गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती TKD. गोलंदाजी मार्क वरती 16 वर्षीय प्रेम. प्रेम विरुद्ध कल्पेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा त्या दिशेला पुश केला. चेंडू खाली सचिन येईल. वेगाने चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केले ते दुसरं धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले 13 या अंकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रेम याचा. जर्सी नंबर 18, वय वर्ष 16. या ठिकाणी मात्र फाईन लेगला पुश केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स येतोय. पहिला चौकार या षटकामधील. धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावसंख्या झाले धावफलक आपल्याला सांगताय 17 धावा. प्रेमला मात्र कमबॅक करावं लागेल. जर का या वर्षीचा कोणताही आपण जर इमर्जिंग प्लेअरचा उल्लेख केला तर प्रेमची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. नवीन खेळाडू आपण नवीन दर प्रत्येक सीझनला पाहत असतो. त्यामध्ये गोलंदाजांना मात्र तेवढं प्राधान्य किंवा तेवढं गोलंदाजाचं कौतुक केलं जात नाहीये. कारण हा फॉर्मॅट शॉर्ट फॉर्मॅट आहे. त्यामुळे फलंदाजांचं कौतुक हे वारंवार केलं जातं. परंतु आपण मॅच जर का जिंकतो तर ते गोलंदाजाच्या जोरावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्लोअर यॉर्कर. या ठिकाणी वाईटचा प्रयत्न होता वाईट यॉर्करचा आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. थोडं स्पीडअप घ्यायला लागेल लॉंग ऑनच्या खेळाडूला. मी नाव घेणार नाहीये. थोडं धावावं लागणार आहे जोरात. काल प्लेट मध्ये पीस मात्र जास्त होते
आज आपल्या लेग पीस मात्र धावा लागणार आहेत. तो यावेळी पुन्हा एकदा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सुपला शॉट तिथंच संपला. बाब्या या ठिकाणी मात्र खोदून काढलाय चेंडू. पाहूया चेंडू वारंवार सूरजकडे फेकला जातोय. सूरज मात्र क्षेत्ररक्षणामध्ये तब्दील आहे. सूरजचे कालचे थ्रो बघितले तर 2 बाउन्स आणि 3 बाउन्स वरती थ्रो येत होते, परंतु आज मात्र सूरजाचे थ्रो 1 बाउन्स वरती गोलंदाजाकडे पोहोचले जात आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉट चेंडू पाहूया. खराब चेंडू आहे. वारंवार ऍडवाइस दिली जात होती, परंतु ऍडवाइसचा प्रयत्न केला नव्हता, परंतु षटकाराच्या मैदान धावसंख्या मात्र धावले. धावसंख्या झाली 27 या अंकावरती. चला पाणी विहिरीवरून घेऊन यायचं आपण. बोंडाईच्या नदीवर जायचं दर्शन. विकास पुन्हा एकदा कॅश प्राइस वाढलाय. 100 रुपये वाढलेत. झोपून बसून घुटना टेक किंवा उभं राहून कसेही 3 षटकार 700 रुपये. 700 रुपयामध्ये 3 हमखास येतील. काय ते समजून गेला असशील. सुरेख चेंडू होता. यॉर्कर चेंडू. विकासला कायचा समाधान होता. पुन्हा एकदा चेंडू खाली. अमोल येईल. 2 धावा पूर्ण होतात का? पंचांच्या इशाऱ्याची वाट बघायला गेले. पंच हलवतात मुंडी. बंद झाले कुंडी. नोट आउट. सुरेख प्रयत्न होता. अनिल बिंदास लोलतोय कारण घरी कपडे धुवायला आहेत. आम्हाला विचार करावा लागतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिल याचा विकास. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा अमोल चेंडू खाली येईल. या ठिकाणी वारंवार रोशनचे फिल्डिंग मात्र अमोल करतोय. मला नकोय 700 रुपये. मला नाही धावत आहे. मला नकोय 700 रुपये. पुढील चेंडू. पुढील फलंदाज प्रतीक कुळे. अनिल विरुद्ध कल्पेशी लढत. सुंदर बॅकफूट पॉइंटला पंच केला. ओमकार चेंडू खाली येईल. सहजरित्या चेंडूला पकडलं जातं. विकाससाठी घुटना टेक षटकार होता, परंतु धावता धावता विकासने मात्र घुटना टेक केले. कॅपॅसिटी नाहीये म्हणतो माझ्या धावण्याची. जवळजवळ 200 ग्रॅम वजन माझं कमी झालं असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिल याचं. सामना करेल प्रतीक. फुलटॉस चेंडू. चेंडूला टोलय. सूरज चेंडू खाली येईल. खराब क्षेत्ररक्षण. चेंडूचा झेल मात्र सोडला प्रतीक याचा. प्रतीक याचा पहिल्या चेंडूवरती मात्र झेल सोडलाय. पाहूया धाव संख्या मात्र 33 अंकावरती पोहोचले. तिसरं षटक प्रगती. हॅलो
यावेळेस मात्र घुटना टेकता माझा एक प्रयत्न होता. रोशन चौगले चेंडू खाली येईल, चेंडू खाली येईल, चेंडू खाली येईल. मी काही बोलणारच नाहीये, फक्त एकच शब्द बोलेन, तंदुरी. झेल सोडलाय आणि आता गोलंदाजी मार्गवरती मात्र येईल. कल्पेश याला जीवनदान मिळालं. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 झेल सुटले होते. पहिला चेंडू वारंवार रोशन चोगले याला आपण आदर्श संघातून सेफ फिल्डर म्हणून ओळखला जातो. यावेळेस मात्र हॅलो हॅलो मित्रांनो, खुर्च्या बसण्यासाठी आहेत, त्यासाठी फक्त उपयोग करायचा आहे. आपलं वजन ऑलरेडी 60 किलो असतो, आपण अजून आपल्या मांडीवरती 65 किलोचा माणूस घेऊन बसतो. 125 किलोची प्लॅस्टिकच्या खुर्च्यांची कॅपॅसिटी नसते, याची नोंद घ्यायची. सूरज सूरज स्पेशल आपल्यासाठी होते. खुर्च्यांची कॅपॅसिटी बघायची. पुढील चेंडू गोलंदाजी मारुती रोशन. बघा रोशन कशा प्रकारे फलंदाजी करतोय. प्रतीक याचा चेंडू हवेमध्ये पाहूया. नो मॅच मध्ये चेंडू पडलाय. स्वतः रोशन चेंडू खाली आहे. तत्पूर्वी प्रकाश बालगोड यांनी क्षेत्ररक्षण केलंय आणि 2 धावा घेण्यात मात्र यश आलंय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 37 धावा. आपण धाव फलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती रोशन फलंदाजी करतोय. प्रतीक नॉन स्ट्राईकला कल्पेश. पुन्हा एकदा स्वेर मारा. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा मिळतात अवांतर. प्रॉब्लेम असेल तरी घेऊ शकता तुम्ही, वेळ खर्च करू नका. चला रोशन पुन्हा एकदा. जर्सी नंबर 26 पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू खाली ओमकार येईल. पाहूया किती धावा निघतात ते. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ओमकार याचं फक्त एका धाव्यावरती रोखून ठेवलंय. एका धावेने मात्र कल्पेश शाईक वरती जाईल. धावसंख्या पोहोचते 39. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशन याचा कल्पेशसाठी पॉइंटला पुश केलंय. चेंडू खाली प्रेम होता. जर थर्ड मॅनला आपण जर क्षेत्ररक्षण करतोय तर आपल्याला चपल राहावं लागतंय. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. अजून एक चौकार. धावसंख्या पोहोचले 40 पार. 43 धावा. 4th षटक प्रगती पथावरती. पत्र्याच्या बाहेर खेळाडू विनंती असेल, यजमान संघ त्या ठिकाणी आहे. यजमान संघाला विनंती असेल, बाहेर जे कोणते खेळाडू असेल नोंद करून ठेवायचे. वारंवार सूचना केली जाणार नाहीये. त्या ठिकाणी मनोज मांजरेकर, रोहित कातकर आपण या संघांची नोंद घेऊन घ्यायची पत्र्याच्या बाहेरच्या खेळाडूंची. 43 पुन्हा एकदा तोच शब्द तंदुरी. चला पुढील फलंदाज
पुढील चेंडू यानंतरचा होणारा सामना राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरेवाडी विरुद्ध साईनाथ क्रिकेट संघ देगाव. धावबाद होते पुन्हा एकदा. प्रशांत पहिला चेंडूचा सामना केला होता, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि प्रशांत मात्र धावबादच्या रूपाने माघारी परतला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसरा धाव पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशनीच्या प्रतीकसाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलाय, पाहूया धावबाद होते का. शेवटचा चेंडू असेल मला वाटतंय. आणि धावबाद सुरेख षटक हाताळले रोशन आणि फक्त 11 धावा खर्च केले षटकामध्ये. धावसंख्या झाले 4 षटक झाले. सचिन एकंदरीत धावसंख्या झाले 46 धावा. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असेल आदर्श क्रिकेट संघ करंजाळे संघाला. चला आपण सद्गुरू दाबीर संघाला विनंती असता आपण एका बाजूने आतमध्ये जायचंय. जोक झालाय. चला थोडं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
चला सामना चालू करायचा आहे. स्पीडअप घ्यायचं पंच. एवढा वेळ खर्च करायचा नाहीये. वडापाव खात खात चालू करायचं सामना. चला थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. अर्ध्या मिनिटांमध्ये चेंडू टाकला गेला पाहिजे. दर्शन विरुद्ध अनिल. धावसंख्या 47 धावांचं आव्हान. 24 चेंडू 47 धावा. दर्शन पहिला चेंडू फुलटा. चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. वन बाउन्स येतोय सीमारेषे बाहेर. नो चेंडू. चला फक्त कर्णधार एकत्र येईल. सर्वांनी बाजूला जायचं. कर्णधार फक्त एकत्र येईल. विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण एवढा वेळ खर्च करायचा नाहीये. रिव्ह्यू घेता का? प्लेयर रिव्ह्यू पंच रिव्ह्यू आहे का? चला डिसिजन रिव्हर्स असेल. नो बॉल नाहीये. फेअर डिलिव्हरी. चला मित्रांनो एक सूचना होती मगाशी आपण सांगितलं प्रॅक्टिस करायची नाही. आपण फक्त वॉर्मअप करायचंय. जवळजवळ आपण किती मिनिटं प्रॅक्टिस करतो याची नोंद घ्यायची. वारंवार सूचना करता येणार नाही कारण बाकीच्या संघांकडून आक्षेप घेतला जातो याची नोंद घ्यायची. साईनाथ क्रिकेट संघ देगाव विनंती असेल आपण सुद्धा याची दक्षता घ्यायची. आपण किती वेळ प्रॅक्टिस करतो कारण नियमच नाहीये. कालपासून सूचना केली जाते. मी काल संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा म्हटलं होतं कमिटीचा डिसिजन आहे. उद्या कोणालाही वॉर्निंग देणार नाहीये. उद्या त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येईल याची नोंद घ्यायची. कोणत्याही संघाने कमिटीकडे सबब मागायचा नाही यासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. अमोल याचा प्रयत्नात अपयश आलंय. निर्धाव चेंडू सांगता झाले. धावसंख्या स्थिरावली 7 अंकावरती. तिसरा चेंडू आपण पाहतोय 3 धावा. याच्या आधीच्या चेंडूवरती कुठल्या होत्या अनिल यांनी. यानंतरचा होणारा सामना राधाकृष्ण क्रिकेट संघ
खापरोडी विरुद्ध साईनाथ क्रिकेट संघ देगाव. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. प्री चेंडू अनिल साठी पुन्हा एकदा बॅकफुट साइड पाहूया. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पंच केलाय. चेंडू खाली प्रतीक येतोय. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाले 10 धावा. चला नाणेफेक. राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरोडी, साईनाथ क्रिकेट संघ देगाव. उद्या 26 जानेवारी राष्ट्रगीत बोलायचं आपण माईक वरती. या ठिकाणी पाहूया नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. कल्पेश चेंडू खाली पोहोचेल का? वाघाच्या गतीने वेगाच्या गतीने त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय. सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा झाला होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सेफ फिल्डिंग आहे. 1 धाव वाचवलं आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 वर 3, 13 धावा. नाणेफेकीचा कौल कोणाच्या दिशेने लागतोय? साईनाथ संघाने नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरोडी या संघाला. चला पंच सूचना असेल करण्यात आपण मगाशी सूचना दिली. जर का वेळ जास्त खर्च झाला तर योग्य तो निर्णय आपल्यावरती घेण्यात येईल याची नोंद घ्यायची. चला पुढील षटक प्रतीक. जरा स्पीडअप द्यायचं मित्रांनो. वेळ खर्च झालाय. 1.5 मिनिट झाला. अजून पहिला चेंडू राखला गेला आणि दुसऱ्या षटकाचा 1.5 मिनिट वाया गेलाय. प्रतीक सुरेख चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू सांगता झाले. चेंडू विसावला यष्टीरक्षक प्रशांत याच्या हातामध्ये. काल यष्टीरक्षण करताना आपण विकास यांना पाहत होतो. आज मात्र प्रशांत यष्टीरक्षण बरोबर पाहतोय आपण. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. 17 चेंडू 34 धावा. दर्शन विरुद्ध प्रतीक विरुद्ध अनिल ही लढत. या ठिकाणी पॉइंटच्या बॅकवर्ड पॉइंटला पुश केलाय. चेंडू खाली सचिन कोळी येतोय. स्वतः कर्णधार 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? सुरेख क्षेत्ररक्षण आणि खराब यष्टीरक्षण कलेक्शन. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाले 15 धावा. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतीकेचा सामना अनिल. कसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातोय. भावेश मोरे चेंडू खाली येईल. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण.
अक्षय नाचरे गोल्डन स्टार पनालजे. अक्षय नाचरे आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. या ठिकाणी शॉर्ट या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. भावेश मोरे अनिल डिंगणकर याच्या रूपाने लागलेला आदर्श संघाला हा मोठा झटका. अनिलच्या रूपाने लागलेला पहिला झटका आदर्श क्रिकेट संघाला. अनिल याची जागा घेण्यासाठी गेलाय. रोशन जिंकण्यासाठी धावा लागती असतील. 14 चेंडू आणि 30 धावा. 14 चेंडू 30 धावा. अमोल मात्र काल सुद्धा एकटा लढाई लढत होता. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना 5 धावांनी मात्र सामना गळमळला होता. आज सुद्धा पाहूया 14 चेंडू आणि 30 धावा. रोशनची बॅटिंगची शैली पाहिली तर आपण कमी चेंडूमध्ये जास्त धावा मारून किंवा कमी चेंडू खेळून आपल्या संघाला जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असतो रोशन याचा. या ठिकाणी स्वेअर मारा. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पाहूया किती धावा निघतात. 1 धाव पूर्ण केले. दिलीप मोरे चेंडू येतोय. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अमोल मात्र धावलाय आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 45 वाट पाहूया. वाईट +3 म्हणजे 4 धावा बोनस. धाव संख्या पुढे सरकले. धाव संख्या झाले 21 धावा. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज. 26 धावांची अजूनही गरज. 14 चेंडू 26 धावा. पुढील चेंडू यावेळेस मुलांना चेंडूने बॅटची काढा घेतली. चेंडू जातो यष्टिरक्षकाकडे. मात्र पुन्हा एकदा यष्टिरक्षकाकडून चूक होते. जेवण नाही मिळतं अमोल याला. जर का अमोल याचा विकेट मिळाला असता तर मात्र सामन्याचं स्वरूप कायसं बदललं असतं. परंतु खराब यष्टिरक्षण त्या ठिकाणी प्रशांत याच्याकडून 1 धाव मात्र घेण्यात यश आले. 22 धावांवरती धावसंख्या पोहोचले. शेवटचा चेंडू असेल या षटकात. पाहूया चेंडूचा खरपूस समाचार घेतोय का रोशन की अमोल याला. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतिक्रियाचा रोशनसाठी. कायसा बॅकवर्ड पंच खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आले. निर्धाव चेंडू सांगता झाले. धाव संख्या स्थिरावले 22 या अंकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. बघा पुढील गोलंदाज कोण येतोय. कर्णधार कोणाला प्रचारण करते. विनंती असेल थोडं गोलंदाज लवकर प्रचारण करायचंय. हॅलो 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 हॅलो. थोडा इको दे ना. हॅलो हॅलो हॅलो. यानंतरचा होणारा सामना राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरेवाडी विरुद्ध साईनाथ क्रिकेट संघ देगाव. शेवटचा एलिमिनेटर असेल. यानंतर आपण क्वालिफायर सामन्यामध्ये प्रवेश करणार. नॉकआउट मॅच असणार यानंतर. पुढील चेंडू या ठिकाणी चेंडूने बॅटची कडा घेतली. पुन्हा चेंडू जातो फाईनलच्या दिशेला. दिलीप मोरे चेंडू खाली जाते. पाहूया चेंडूला पकडलं जाते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. समीकरण बदलत आहे. दिलीप मोरेच आहे. 11 चेंडू आणि सागर मोरे आणि दिलीप मोरे. अकरा चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा कायसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात अपयश आलंय. बघूयात की धावा निघतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जाईल का.
जर का थ्रो थोडा लवकर असता तर रोशनला मात्र माघारी परतावं लागलं असतं. एकेरी दोन धावसंख्या मात्र धावेत भरपूर ते धावसंख्या पोहोचते 26 या अंकावरती. पुढील चेंडू कल्पेश विरुद्ध अमोल. या ठिकाणी सुरेख चेंडू ठेवला. दर्शन चेंडू खाली येईल. काहीसा फंबल झाला. पाहूया धावा किती मिळतात. एक धाव पूर्ण. धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि चौकार. खराब क्षेत्ररक्षण. चला चौकार मात्र आलाय. 9 चेंडूने 17 धावा. पुन्हा चेंडू पॉइंटच्या दिशेला जातोय. पाहूया चेंडू ट्रॅव्हल होते काय. चेंडू खाली सचिन कोळे येतोय परंतु चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषे बाहेर. येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचले 34 या अंकावरती. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. अमोल ढिंगणकर कालही लढाई लढत होता. आजही लढतोय. कर्णधार खेळी पाहायला मिळते अमोल याची आपल्याला. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय अमोल. जिंकण्यासाठी सुद्धा 13 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू टोळला. बॅकवर्ड पॉइंटला विकास. चेंडू खाली येईल. झेला मात्र फाटलाय आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषेबाहेर. धावसंख्या झाले. चौकारांची हॅट्रिक आली अमोल ढिंगणकर याच्या फलंदाजीतून आणि धावसंख्या पोहोचले 38 अंकावरती. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाज करेल तर काय करेल. 3 पैकी 2 चौकार फक्त क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे गेलेत. अठरा धावांवरती होते. पुन्हा एकदा फक्त फ्लिक केलंय. चेंडूला दिशा दिलाय. बॅक टू बॅक येतोय. चौथा चौकार. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. मैदानाला जातोय गुदगुद गुदगुद गुदलॅप करत सीमारेषे बाहेर. लेग बायच्या रूपाने चौकार. प्रणेश 6 चेंडूंनी 5 धावा. स्ट्राईक वरती रोशन. पहिला चेंडू टोलला आहे. या ठिकाणी पाहूया दर्शन चेंडू खाली येईल. 2 धावे यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पूर्ण. धावसंख्या झाले 44. जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. प्रणेशाचा जर उल्लेख केला तर याच मैदानावरती गावदेवी टेटिवली समोर 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना 5 धावांची गरज असताना 1 चेंडू 3 धावांवरती सामना घेऊन गेला होता. सुंदर प्लेसमेंट या ठिकाणी अमोलला मात्र स्ट्राईक वरती आणत आहे. रोशनची स्पीड पाहिली तर फक्त 25 किलोमीटर/आवर. समोर काही होऊ दे मी माझी स्पीड सोडणार नाहीये. पाहूया 4 चेंडू आणि 2 धावा. यानंतर त्वरित मी साईना संघाला विनंती असतात आपण एका बाजूने आतमध्ये जाऊन आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय.
पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेने केलाय, सागर चेंडू खाली येईल आणि यावेळेस मात्र बोनस दिलाय, चेंडू जातोय, सामना विजयी होतोय. 7वा क्वालिफायर संघ मिळालाय. संघाचं नाव आहे आदर्श क्रिकेट संघ करंजाली आणि पहिला क्वालिफायर होणार आहे सचिव विरुद्ध माजी सचिव.